नॉन सायकल आपण खुशाल्या पाहतोय. दुसऱ्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अप्रतिम झेल, जजमेंट खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिला धक्का चौकारानंतर बॅट्समन बापू बॅक टू डगआउट. पहा 33 धावांचं टार्गेट आहे, 11च्या सरासरीने चालायचंय. सकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं मुश्किल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन पहिल्या चौकारानंतर धक्का लागला आणि याच ब्रेक थ्रूची सय्यदवाडी टीमला या ठिकाणी नक्कीच गरज होती. तो ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त झालाय. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, संस्थापक सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन उभी राहिली ते सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. थोड्याच वेळात ते देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांना मी नम्र विनंती करेन आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नाना मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि गोलंदाज मात्र आपण पाहतोय करण. डॉट बॉल आलाय, चौकारानंतर 2 आलेले डॉट बॉल. या मॅच मधली रंजकता अजूनही वाढवत असताना ते प्रतिषटक 11च्या सरासरीने या ठिकाणी मार्गक्रमण करायचं. गोलंदाज पुन्हा एकदा करण तयार. नाना यांच्यासाठी फुलर लेनचा बॉल. यावेळी आपण पाहतो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, अगदी आंबा खोडावा तशा पद्धतीनं बॉलला कलेक्ट केले आणि पाठवून दिले. तोपर्यंत एकच धाव आणि आतापर्यंत पाहिलं तर स्कोर कार्डवर 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. खूप चांगली कॉन्टेस्ट रंगत असताना आपण पाहतोय द ग्रेट शिवराय स्पोर्ट्स सय्यदवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री दत्त गणेश फायटर स्पोर्ट्स सावंतवाडी. हा देखील बॉल फुलर लेनचा होता. यावेळी मेजवानीचं स्वरूप होतं आणि तोफा कबूल आहे. बॉलला पाठवून दिले, फक्त दिशा द्यायची होती आणि दिशा दिली देखील. स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषा पार चौकार. आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार आलेत. कुशालच्या बॅट मधून आता आपण पाहतो एक चौकार या ठिकाणी प्राप्त झालाय. नाना आहेत नॉन स्ट्रायकरला. गोलंदाज करण तयार. करण देखील खूप अप्रतिम खेळी आपल्या टीमसाठी साकारली होती. यावेळी मात्र समजदारीचं क्रिकेट फक्त हलक्या हाताने पुश केलंय. बॉल डीप स्क्वेअर लेग जातो. आउटफील्ड अगदी फास्ट आहे आणि इथे आपण पाहिलं तर 3 धावा धावून काढल्यात. रनिंग बिटवीन द विकेट पहा. या मैदानावर इथे जर पाहिलं तर 2 धावा देखील निघणं फार कठीण आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे त्याचमुळे की काय डीप स्क्वेअर लेग त्या ठिकाणी खाली होता आणि 3 धावा अगदी दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून धावून काढल्यात. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता स्कोर कार्डवर लागल्यात धावा. 12-11च्या सरासरीने चालायचं होतं. मी म्हणे चांगल्या स्थितीमध्ये आहे सावंतवाडी टीम आणि सय्यदवाडी टीमला या ओव्हरमध्ये थोडंसं डिफेंड करावं लागेल. कारण सय्यदवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना सावंतवाडी टीमच्या साईने ज्या पद्धतीची इकॉनॉमिकल गोलंदाजी 2य क्रमांकाची केली होती तशा प्रकारची एखादी गोलंदाजी आली तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं. परंतु अजूनही बॅलन्स आहे मॅच. कारण आता आपण पाहिलं बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. विजय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं मिड विकेटच्या झोन मध्ये बॉलला हाफ ट्रॅकर होता आणि पुल करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र थोडंसं फंबलिंग झालंय परंतु 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. 2 नंतर 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अगदी आतापर्यंत पाहिली तर फक्त एकाच विकेटचं पतन झालंय. बापू त्यानंतर जबाबदारी आता द्या दोन्ही खेळाडूंनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. यावेळी आपण पाहतो पंचांचा इशारा, वाईड बॉलचा इशारा आलाय आणि एक प्रोटेक्शन म्हणून आपण पाहिलं तर एक छोटा खेळाडू देखील आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला या ठिकाणी स्लिपच्या माध्यमातून या ठिकाणी लावला गेलाय. विजयी गोलंदाजी मार्कवर पुनरागमन करावं लागेल कारण आता अगदी अटीतटीची मॅच होण्याचे संकेत या ठिकाणी जरूर या ठिकाणी प्राप्त
पाहायला मिळतात आणि याच दरम्यान आलाय एक डॉट बॉल आणि अशाच प्रकारच्या डॉट बॉलची खरं तर आवश्यकता आहे सय्यदवाडी टीमला. दहा बॉल मध्ये अजूनही 18 धावा करायच्या आहेत. पंचांचा इशारा, आणखीन एक वाईड बॉल. स्वतःवर थोडस बॅलन्स ठेवावं लागेल, संयम ठेवावं लागेल गोलंदाजाला, कारण आता करायच्यात 12 मध्ये 17 धावा. मी म्हणे पल्ला थोडसा या मैदानावर थोडस महागड होऊ शकतं सावंतवाडी टीमला, परंतु गोलंदाजांना आता थोडीशी कंबर कसावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र ओव्हर द विकेट बॉल अगदी ओव्हर पिच होता, त्याला कुदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वन बाउन्स बॉल त्याच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार फरार, चौकार. आणि या चौकारानंतर थोडस कुठेतरी प्रेशर नक्कीच निर्माण झाला होता सावंतवाडी टीम वर, तो आता रिलीज करण्याचा प्रयत्न. कारण क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी चालच राहतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटी. आपण कधी भाकीत करू शकणार नाही. क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. वन मिस्टेक स्पॉइल युअर लाईफ. आणि एका चौकाराने बघा या सामन्याचं चित्र पूर्णपणे पलटवून टाकण्याचा प्रयत्न झालाय. कुशल आता मात्र समजदारीचं क्रिकेट. ना सूरत देखते है ना मूरत देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते है. यावेळी आपण पाहिलं एक सिंगल, कारण माहिती आहे आता एक सिंगलने देखील आपण या मॅचच्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतोय. हे कुशलला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आतापर्यंत कुशलच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले, 3 धावा पाहिल्या, 2 धावा, त्यानंतर एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी देत असताना आपण कुशल सावंतवाडी टीमसाठी. परंतु या गोलंदाजांना पुनरागमन करावं लागेल. अजूनही मॅच संपलेली नाही, डोलायमान अवस्थेमध्ये अजूनही मॅच आहे. याच दरम्यान आपण पाहिलं फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल एक धाव फाईन लेगला घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय बॉल. एक सिंगल प्राप्त होईल. या सिंगल नंतर आपण पाहतोय स्कोर कार्डवर आता लागल्यात 22. 7 बॉल मध्ये 11. अजूनही मॅच असू शकते सय्यदवाडी टीमसाठी. फटका चांगला आहे. यावेळी नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल मात्र प्राप्त झाली आणि सिंगलवरच समाधान. 23 धावा आता स्कोर कार्डवर. 6 मध्ये आता करायच्या 10 धावा. 6-10 काय होईल पहा. काय या मॅच निर्णय लागेल. प्रत्येकाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली. या मॅचचा काय रिझल्ट लागू शकतो, कारण या ओव्हरमध्ये या शेवटच्या षटकामध्ये या मैदानावर 6 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. हे चित्र या मैदानावर स्पष्ट होऊ शकतं. कारण या मैदानाचा जर विचार केला तर आपण पाहिलं तर तुमच्यासाठी फाईन लेग या ठिकाणी फक्त सिंगल मिळू शकते. थर्ड मॅनला देखील घोषांकित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी सिंगल मिळू शकते. बॉलर नेम प्लीज. आणि सर्व टीम्सला विनंती करेन की तुमचा 12th मॅन या ठिकाणी कृपा करून पाठवत जा. मॅचचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर 12th मॅन तुमचा अनिवार्य आहे. संकेत गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी शेवटचे षटक. 10 धावांची गरज. काय होईल या मॅच मध्ये. आत्मविश्वास ठेवावा लागेल स्वतःवर, कारण आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नसते असं म्हटलं जातं. सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचं आहे. आणि संकेत शेवटचं षटक. 10 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये आता राहिल्यात 9 धावा, कारण पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. पहा गोलंदाजी देखील फार महत्वाची असते. ते देखील ट्रम्प कार्ड होऊ शकतं, कारण सध्या बॅट्समन प्रत्येक टीम मध्ये भरपूर पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजी नेहमीच कमतरता. या मॅच मध्ये देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. हा देखील बॉल पहा बॅक टू बॅक, परंतु पंचांचा इशारा. नो बॉल. फ्री हिटची संधी. यस, पंचांचा इशारा आलाय. हेलिकॉप्टरचे पाते जसे फिरतात, पंचांनी इशारा दिला. आता 6 मध्ये करायचे आहेत 8 धावा. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली कुठे. दबाव तंत्र वाटत होतं सावंतवाडी टीम, आता सय्यदवाडी टीम वर दबाव निर्माण झालाय. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र, परंतु हा बॉल होता फ्री हिटचा बॉल. 1 धाव जरूर या ठिकाणी प्राप्त झाली आणि 1 धावेनंतर आता समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. डोलायमान अवस्थेमध्ये आलाय. डू अँड डायच्या सिच्युएशन मध्ये सावंतवाडी की सय्यदवाडी. 5 मध्ये आता करायचे 7 धावा. यावेळी मात्र पहा
क्रॉस बॅटेड खेळायचा होता, थोडीशी सफल झाले होते, परंतु चांगली गोलंदाजी आता 4 मध्ये करायच्या 7. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येत असताना कोण विजयश्री कोणाच्या गळ्यामध्ये घालेल हे अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. सावंतवाडी टीम देखील हार मानण्यासाठी तयार नाही, सय्यदवाडी टीम देखील हार मानण्यासाठी तयार नाही. रोमांचक मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहू शकताय. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, सिंगलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता थोडंसं आव्हान कठीण होत चाललंय सावंतवाडी टीमसाठी. 3 मध्ये करायच्यात आता 6 धावा. 3 बॉल आणि 6 धावा. आता समोरच्या दिशेने तुम्हाला खेळावा लागेल. आपण जर पाहिलं तर मैदानाचं डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ तयार केलंय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक, ड्वी स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल मात्र सुटला जातोय आणि हे कॅच होती की मॅच सुटली गेली हे चित्र तुमच्यापर्यंत स्पष्ट होईल. मच निडेड कॅच फॉर सय्यदवाडी टीम साठी. खरंच ही कॅच अगदी महत्वाची होती, परंतु ही कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये आता 2 मध्ये करायच्या 4. कंपल्सरी चेसिंग इज रूल्स ऑफ आवर असोसिएशन आणि आता 2 मध्ये करायच्या 4. समोर आहे बॅट्समन कुशल. बॉल लेफ्ट केलाय, त्याला माहिती आहे हा देखील स्क्वेअर आहे, दिशाहीन मारा आहे आणि दिशा आता बदलली. 2 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. पहा गोलंदाजाला देखील संघर्ष करावा लागेल. यावेळी मात्र आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. आता 2 मध्ये करायच्या 2. ओव्हर स्टेप, पंचांचा इशारा आलाय आणि फ्री हिटची संधी देखील असेल. पहा अगदी डोलायमान अवस्थेमध्ये तू मै दोन्ही टीम मध्ये चाललेली असताना आपल्याला पाहायला मिळतो. कधी गोलंदाज हवी ठरतोय तर कधी या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज. परंतु या ठिकाणी गोलंदाजाकडून थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळेल. आता संधी जरूर आहे आणि संधीचं सोनं जरूर केले, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि आता 1 बॉल मध्ये करायची आहे 1 धाव. 1 बॉल 1 धाव, 1 धाव आणि 1 बॉल. सय्यदवाडी टीम की सावंतवाडी टीम. मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, उड़ान हौसलों से होती है. पहा हिम्मत दाखवावी लागेल, कारण ज्याला हिम्मत त्यालाच किंमत. शेवटच्या बॉलवर अगदी डोलायमान अवस्थेमध्ये आलाय. स्ट्राईकला बॅट्समन नाना. दोन्ही फ्री हिट आपण पाहिलं तर एक आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला होता कॅच, तिथे देखील कॅच घेतला गेला होता आणि या बॉलवर देखील, परंतु दोन्ही फ्री हिटचे बॉल होते. आता नशीब कोणाकडे झुकतंय. शेवटच्या बॉलवर 1 धाव, मच निडेड. शेवटचा बॉल. यावेळी मात्र आपण पाहू शकतो बॉल सीमारेषेच्या पलीकडे अगदी गोळीच्या वेगाने आणि विजयी चौकार नाना याच्या बॅट मधून आणि सावंतवाडी टीम या ठिकाणी विजयश्री संपादित केले. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ खूप चांगले टॅकल आपण केलं, आपले देखील या ठिकाणी आभार. चला या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आमचे आदरणीय अतिथी, ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आजचा खरं तर हा सोहळा उद्घाटनाचा ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये रंगलाय, ते आमचे आदरणीय मान्यवर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत.